नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओम दशरथे परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या ओम्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थ्यांनो, आपण श्रेया परीक्षेची इयत्ता दुसरीची प्रश्नपत्रिका क्रमांक 2 हे पाहत आहोत। यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 30 पर्यंत पाहिले होते। तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 31 ते 40 म्हणजे बुद्धिमत्तेचे आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत। तरी जे कोणी नवीन विद्यार्थी माझा व्हिडिओ पाहत असतील तरी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। याच माध्यमातून मी तुम्हाला श्रेया परीक्षेच्या बद्दल माहिती आणि तसेच त्याबद्दलचे प्रश्नपत्रिकेतील येणारे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात ते समजावून सांगणार आहोत। चला तर आपण आता प्रश्नाकडे वळूया। एक नंबरचा प्रश्न बघा, 12, 18, 6, 28। तर पुढची संख्या कोणती हे आपल्याला ओळखायचे। तर आपण एक लक्षात घेतलं की बुद्धिमत्तेमध्ये आलटून पालटून संख्येचे प्रश्न, त्याचबरोबर एखाद्या संख्येचे वर्ग असतील किंवा समसंख्या असेल, विषम संख्या असेल, असे प्रश्न विचारले जातात। इथं देखील हा जो प्रश्न आहे हा समसंख्येशी निगडित आहे। तर प्रश्न असा आहे की बघा, 12, 18, 6 आणि 28 एकक स्थानी इथं 8 आहे, म्हणजे ही कोणती संख्या आहे? समसंख्या आहे। ही 6 एकांकी संख्या आहे, पण 6 ही काय? समसंख्या आहे। इथं 8 आहे, ही पण काय? समसंख्या आहे। आणि इथं 2 आहे, ही पण काय? समसंख्या। तर दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला अशीच समसंख्या कोणती आहे ते आपल्याला इथे ओळखायची आहे। तर चला बघा, इथे एकक स्थानी 3 आहे, म्हणजे ही समसंख्या आहे का? नाही, नक्कीच ही कोणती आहे? विषम संख्या आहे, म्हणजे आपला पर्याय आहे का? नाही। यानंतर बघा 19, इथं देखील काय? 9 आहेत। ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात। आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे संख्या येतील त्याला काय म्हणतो आपण? समसंख्या। तर इथं इकडे बघा, इथे एकक स्थानी 9 आली, म्हणजे ही समसंख्या आहे का? नाही। तर पुढची बघा, इथे एकक स्थानी 4 आहे, म्हणजे ही समसंख्या आहे। कारण ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 येतात ती संख्या म्हणजे समसंख्या। इथे एकक स्थानी 4 आलेले आहेत, म्हणजे ही समसंख्या आपली आहे। आणि 7 ही समसंख्या आहे का? नाही, कारण ही काय? विषम संख्या आहे। तर चला पुढच्या प्रश्नाकडे बघा। प्रश्न क्रमांक 32, इथं दिले 33, 43, 51, 15 आणि 89। जसं वरचा प्रश्न जो होता हा समसंख्येशी निगडित होता आणि हा खालचा जो प्रश्न आहे हा विषम संख्येशी निगडित आहे। बघा, इथे एकक स्थानी 3 आहे, इथे एकक स्थानी 3 आहे, इथे 1 आहे, इथे 5 आणि इथे 9, म्हणजे पुढे येणारा कोणती संख्या पाहिजे? कोणती संख्या पाहिजे? विषम येणारी संख्या पाहिजे। तर बघा, इथे एकक स्थानी 0 आहे, मग आपली व्याख्या आपण पाहिलेली आहे। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 येतील ह्या संख्या म्हणजे समसंख्या। आणि इकडे बघा, इथं 2 आलेले आहे, इथं 0 आलेला आहे, इथं 8 आलेला आहे, म्हणजे ह्या काय? समसंख्या। आणि आपल्या प्रश्नामध्ये कोणत्या दिल्या? विषम संख्या ओळखायच्या, म्हणून इथे 19 ही काय? विषम संख्या आहे, जी की आपलं उत्तर आलेलं आहे। तिसरा प्रश्न बघा, 2, 3, 5, 8, 13, 21 आणि पुढची संख्या ओळखायची। आता इकडे बघा, इथं पण बघा, इथं समसंख्या आहे आणि या सगळ्या विषम संख्या आहेत। आपण अशी तुलना करायची नाही की समजा समसंख्या ओळखा किंवा विषम संख्या ओळखा, याच्यामध्ये काहीतरी दुसरं साम्य असेल ते आपल्याला बघूयात। बघा, आता इकडे लक्षात, हे 2 आणि हे 3 इथे दिले 5, म्हणजे या दोघांची बेरीज काय? उत्तर आले 5। बघा, हे 2 आणि 3 झाले 5। आता हे 5 सोडून इथं 8 आले, 8 आले म्हणजे या 3 ची आणि 5 ची जर बेरीज केली तर आपण किती आले? 8। आता याचा पुढचा अंक आहे 13, 13 म्हणजे या 5 ची आणि 8 ची बेरीज जर केली तर उत्तर आले 13। आणि समोर 21 आहे, म्हणजे 8 आणि 13 ची जर बेरीज केली तिथे 21 आले, म्हणजे निश्चितच पुढे येणारी संख्या काय असणार आहे? या 13 आणि 21 ची जर बेरीज केली तर पुढे येणाऱ्या संख्येला उत्तर आपल्याला मिळणार आहे। चला आपण बेरीज करूया। 13 अधिक 21, 3 आणि 1 4, 2 आणि 1 3, म्हणजे आपलं उत्तर आलेले 34। आपल्या पर्यायामध्ये आहे का ते बघूया, आहे एकदम शेवटी, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर इथं 34 आलेलं आहे। पुढचा प्रश्न बघा, 57, 93, 84 आणि पुढे येणारी संख्या कोणती आहे? आता इथे बघा, ही विषम संख्या आहेत आणि समसंख्या आहेत, म्हणजे इथं काय ओळखायचं? समविषम ओळखायचं का? नाही, याच्यात पण काहीतरी साम्य लपलेलं ते आपल्याला पुढे पाहायचंय, किंवा याच्यात काहीतरी वेगळे पण लपलेलं ते आपल्याला पाहायचंय। तर बघा, इथं आपण काय करूयात, या दिलेल्या संख्यांची सुरुवातीला बेरीज करून पाहूयात। बघा, 5 आणि 7 ची बेरीज जर केली तर उत्तर येते 12। त्यानंतर 9 आणि 3 ची बेरीज जर केली तर 9 आणि 3 होते 12। त्यानंतर 8 आणि 4 ची जर बेरीज केली तर 8 आणि 4 12, म्हणजे तिन्हीचं उत्तर काय आले? 12 आलेलं आहे। तर पुढे येणारी संख्या देखील तिचं उत्तर आपल्याला 12 आलं पाहिजे, तर ती आपली संख्या बरोबर आहे, नाही तर चुकीची आहे। तर बघा, 5 आणि 9 ची जर बेरीज केली 9 आणि 5 येते 14, म्हणजे आपलं उत्तर आहे काय? नाही। त्यानंतर 66 बघा, 6 आणि 6 12,
12 म्हणजे आपलं जसं हे संख्यांचं उत्तर 12 आले तसं याचं देखील उत्तर आले 12, म्हणजे निश्चितच हे आपलं उत्तर असणार आहे. तरी पण आपण पुढचे सोडून पाहूया. 8 आणि 3 9 10 11 आणि 8 आणि 1 9, म्हणजे हे पण उत्तर नाहीये, हे पण नाहीये आणि हे पण नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. 3 4 6 9. आता इथं काहीतरी वेगळेपण आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, इथं 3 दिले, इथं 4 दिले, इथं 6 दिले आणि इथं 9 दिले. तर पुढे आपल्याला पाहायचंय. आता याच्यामध्ये काय फरक दिसायला बरं तुम्हाला, की याच्यामध्ये काहीतरी संख्या 1 ने 2 ने 3 ने अशी पुढे पुढे जात आहेत. आपण बघूयात. 3 आणि 4 च्या मधात 1 ने संख्या वाढलेली बघा. 3 आणि 1 4, 4 आणि 6 च्या मधात 4 आणि 2 6, त्यानंतर 6 आणि 9 च्या मधात 6 आणि 3 9, म्हणजे 9 च्या पुढे किती न वाढणार आहे बघा. इथे 1 न वाढली, इथे 2 न वाढली, इथे 3 न वाढली, इथे किती न वाढेल 4 न, म्हणजे 9 आणि 4 किती होईल मग 9 अधिक 4 बरोबर 13, म्हणजे इथे येणारी संख्या कोणती येईल मग 13. आपल्या पर्यायामध्ये उत्तर आहे का पाहूयात आपण. इथं 12 आहे म्हणजे उत्तर आहे का नाही, इथे 14 हे उत्तर आहे का नाही, इथे 15 हे उत्तर आहे का नाही, म्हणजे इथं पर्याय क्रमांक किती 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढची संख्या बघा. इथं सुद्धा काहीतरी वेगळे पण आहे बघा. इथे 61 71 81 91 आणि इथे 21. आपण जर असं समजलं यांच्यामध्ये फरक 10चा आहे बघा. 61 आणि 10 इथं आले 71, 71 आणि 10 आले 81, 81 10 आले 91, मग अचानकच इथं 21 आलेलं आहे, म्हणजे इथं काहीतरी थोडंसं वेगळेपण आलेलं आहे. तर आपण समजून घेऊया. बघा, इथे एक स्थानी 1 आहे, इथे एक स्थानी 1 आहे, इथे एक स्थानी 1 आहे, इथं पण एक स्थानी 1 आहे आणि इथं सुद्धा एक स्थानी काय 1 आहे, म्हणजे निश्चितच पुढे येणाऱ्या पर्यायामध्ये एक स्थानी 1 हा अंक पाहिजे, तर आपलं इथं उत्तर आलेलं आहे. चल बघा, इथं बघा, इथे 1 आले, इथं 2 आले, इथं 2 आले आणि इथं 5 आले, म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर आहेत का नाही, कारण यांच्या एकक स्थानी 5 2 आणि इथं 2 आलेलं आहे, इथे एकक स्थानी 1 आलेलं आहे, म्हणून हे आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. कन्या धनु कुंभ हे काय रे राशी आहे, म्हणजे राशीचा गट आहे. तर पुढचे आपली काय आली पाहिजे, आपली रास आली पाहिजे. तर बघा, मीन ही काय रास आहे. शनी येते का नाही, आषाढ नाही, हेमंत नाही, कारण हा ऋतू आहे, हा मराठी महिना आहे आणि हे शनिवार आपण म्हणतो ते शनी आहे, किंवा एखादा आपण ग्रह पकडू की मंगळ बुध गुरु शुक्र शनी असतो, तसा हा शनी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 3 आणि 4 हे आपलं उत्तर येईल का नाही, तर आपलं उत्तर आहे क्रमांक 1, तो म्हणजे मीन, कारण ही रास आहे. नंतर बघा 62 51 आणि 95 याच्यामध्ये पण दुसरं उत्तर येते, ते आपल्याला शोधायचे. तर ते उत्तर कसं आहे ते आपण पाहूयात. आता जसं की बघा, इथं जर आपण यांची बेरीज करून पाहिली तर 6 आणि 2 8 होते, 5 आणि 1 6 होते, 9 आणि 5 14 होते. तर पुढे येणारा आपल्याला अंक ओळखायचा आहे. तर ते अंक कशा पद्धतीने ओळखायचा आहे, चला आपण आता बघूया. तर पुढचा प्रश्न बघा. इथे काय 62 51 आणि 95 याच्यात काहीतरी वेगळंपण आहे, आपल्याला ते ओळखायचं. जसं बघा, इथं समसंख्या आहे, इथं विषम संख्या, इथं विषम संख्या, म्हणजे एक समान आणि 2 विषय, म्हणजे इथे सारखेपण आहे का नाही. तर आपण पाहूयात. इथं काहीतरी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काहीतरी लपलेलं आपल्याला ते शोधायचं आहे. तर बेरीज करून पाहू. 6 आणि 2 8, 5 आणि 1 6, 9 आणि 5 4 व्हायला का नाही. तर आपल्या इथं पाहूयात, आपण काय करू, वजाबाकी करून पाहूयात. आता 6 वजा 2, 6तून 2 गेलं राहिले 4. आता 5तून 1 गेला, 5तून 1 गेला राहिले 4, आणि इथे तिसरी संख्या आहे 9 वजा 5 बरोबर राहिले 4. या तिन्हीचं उत्तर येत आहे 4, म्हणजे पुढे येणारी संख्या पण आपल्याला उत्तर आलं पाहिजे 4. तर बघा, 9तून 3 गेले राहिले 6, उत्तर आहे का आपलं नाही. 5तून 2 गेले राहिले 3, उत्तर येईल का आपलं नाही. 7तून 3 गेले राहिले 4, बघा 7तून 3 गेले राहिले 4, म्हणजे निश्चितच आपलं हे उत्तर आहे. 8तून 1 गेला 7 राहतात, म्हणजे हे उत्तर आहे का आपलं नाही. 5तून 2 गेले 3 राहिले, 9तून 3 गेले 6 राहिले, हे देखील उत्तर आहे का आपलं नाही. पुढचं बघा, श्रावण अश्विन चैत्र. बघा, आपले मराठी महिने 12 आहेत एकूण, त्यापैकी 3 महिने दिलेत, श्रावण अश्विन चैत्र. मग पुढे येणारा महिना आपल्याला शोधायचा आहे. तुळ रास आहे, शिशिर आपला ऋतू आहे, त्याचबरोबर गुरु हा ग्रह आहे, तर माघ हा काय मराठी महिना आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, जे की बुद्धिमत्तेतला आहे. उर्वरित प्रश्न जे आहेत आपण ते पुढील व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत, तरी पण हा शेवटचा प्रश्न बघून घेऊया. आवळा, जांभूळ, आंबा. आता तिन्ही नावांना आढळले की छोटे छोटे फळ आहेत, पण याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, जेणेकरून आपल्या उत्तरामध्ये पुढचा शब्द कोणता येतो तो आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, इथं चिकू दिले, इथं बोर दिले, इथं कलिंगड, इथं द्राक्षे, हे देखील फळांचे नाव आहे, पण याच्यात काहीतरी वेगळेपण आहे ते शोधायचं आहे. बघा, आवळा म्हणलं की फळ दिसायला छोटं आहे, पण त्याच्यात एकच बी असते. जांभूळ पण छोटं असते, त्याच्यामध्ये सुद्धा एकच बी असते. आंब्यामध्ये सुद्धा एकच बी असते, जी की आपण त्याला कोय म्हणतो. मग पुढे येणारा सुद्धा काय आहे, म्हणजे एकच
हे पाहिजे बी पाहिजे तर आपलं उत्तर ते बरोबर येणार आहे. बघा पहिल्यांदा चिकू, आपण चिकू सगळ्यांनी पाहिले, चिकू मध्ये 2 बिया असतात. चिकू मध्ये किती बिया असतात? 2. त्यानंतर बोर बघलं, बोरामध्ये काय असते? एकच बी असते, ज्याला आपण आठवडी म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. कलिंगड म्हणलं की टरबूज आपण बघतो, टरबूजामध्ये भरपूर साऱ्या बिया असतात, हे उत्तर पण नाही. आणि द्राक्ष देखील आपलं उत्तर आहे का? नाही. तर याचं उत्तर आहे बोर. तर चला, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी मी तयार आहे. तरी जे मुलं नवीन असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम्स अकॅडमी. धन्यवाद.